म्हणजे आत्ता पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस होतो सकाळपासून. आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. पाऊस खूप जास्त प्रमाणात आहे आपल्याकडे आता, म्हणजे कोयनानगर परिसर ते पाटणच्या आसपास. आता मी केरळच्या पुलावरती आहे. तुम्ही केरळच्या पुलाचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी आता दाखवतो व्हिडिओमध्ये, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच. पण आज पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या झालेल्या पावसामध्ये एवढा पाऊस झाला नव्हता, जो पावसाळा सुरू झाल्यापासून. आता आज खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे आणि त्याच्यामुळे पाटांमध्ये पण काही ठिकाणी पाणी येतं. तर म्हणजे पावसामध्ये विशेषतः आत्ता त्या साईडला ट्रॅव्हलिंग वगैरे करणं थोडं म्हणजे काळजीपूर्वक करायला हवं. कारण काही ठिकाणी रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे, कुठे रस्ते क्रॅक मारलेत वगैरे. सो या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि पावसाची अशी अपडेट येत राहील समोर तुम्हाला. फक्त आपला जो फेसबुक पेज आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा तुम्ही, आणि तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट भेटून जाईल या पेजवरती, या चॅनलवरती. तर आत्ता सध्या मी पाटण इथे उभा आहे. पाटणचा जो केरळचा पूल आहे तिथे उभा आहे. आणि पावसाचा जोर म्हणजे इथे सध्या कमी आहे, पाटणमध्ये कमीच आहे. पण जर मारूलच्या पाठीमागे बघितलं तर पाऊस खूप आहे. मारूलपासून कोयनेकडे खूप म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस आहे. पाऊस म्हणजे थांबलेला नाही सकाळपासून. आता कुठे इथे पाटणमध्ये थोडा पाऊस शांत आला आहे. तर एवढंच आहे की पावसामध्ये काळजी घ्या. आणि आता पुढे अजून पाऊस किती असेल हे सांगता येत नाही. शक्यतो आजचा पूर हा सुरुवातीच्या पाऊस चालू झाल्यापासूनच्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आज खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे आणि खूप जास्त पाणी आलेलं आहे. तर येणारी आणखीन काही अपडेट असतील तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओमार्फत देत राहीन. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करा, फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनल